नमस्कार मंडळी, मी जान्हवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ज्याची सुरुवात करतोय आमच्या घरातल्या गणेश डेकोरेशनपासून. म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गणेश वंदनापासनं किंवा गणेशाच्या नामस्मरणापासनं केली पाहिजे. मग मी पण विचार केला, की आम्ही पण आमच्या चॅनलची सुरुवात करूया आमच्या घरच्या गणेश डेकोरेशनपासून. आणि उद्या गणेश चतुर्थी आहे. सो हा गणेश डेकोरेशन आणि गणेश चतुर्थीच्या रिलेटेड व्लॉग असणार आहे. प्लीज सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद द्या. फर्स्ट व्लॉग आहे सो. ओके, बघूया तर आपण आपल्या घरातल्या डेकोरेशनच्या तयारीबद्दल, ज्याच्यामध्ये ताई, दादा आणि मयूर सगळे मिळून खूप मेहनत करून खूप काही डेकोरेशन करते आहे. आणि यावेळेस माझ्याकडे हा पार्ट मिळालेला आहे ब्लॉगिंग करायचा. सो लेट सी व्हॉट दे आर डुईंग, राईट. डेकोरेशनची सुरुवात तर ऑलरेडी झालेली आहे आणि सामानसुद्धा ऑलरेडी आमचं तयार आहे. पिशव्यांच्या बाहेर अजून निघालेलं नाही आहे, निघेलच. आणि हे आमच्या ताई, जे नेमकंच गणेश चतुर्थीच्या आधी आजारी पडले, त्याच्या आधी मी आजारी पडले आणि अशी साखळी वाढत वाढत माझा हजबेंड हे पण आजारी पडतंय. फक्त एकमेव आमचे खिलाडी जे वरती दिसत आहेत दादा, ते आहेत असे छान स्ट्रॉंग आणि तंदुरुस्त. तर अशा प्रकारची आमची कार्यक्रमाची सॉरी डेकोरेशनची तयारी चालली आहे. आणि एंड ऑफ कसं काय असणार आम्ही ते तुम्हाला दाखवूयात. आणि या वर्षीचा पाऊस, ओ माय गॉड, अजूनही पाऊस चांगला सुरू आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. झूम नाही होत आहे बट पाऊस भरपूर चाललाय. कोणीच बाहेर पडू शकत नाही आणि आजार भरपूर. सो आता मी बनवणार आहे रताळीचा शिरा. आज हरतालिका होती आणि आज मला आणि ताईंना उपवास होता. सो आज फक्त असं म्हणतात की पार्वती देवींनी सगळं कंदमुळं आणि फळावरती हा उपवास केला होता. सो आपण या उपवासाला काहीही तामसिक पदार्थ न खाता सात्विक पदार्थ खातो. तर त्याच्यामध्येच मी रताळ्यांचा शिरा बनवणार आहे, ज्यामध्ये फक्त तूप, गूळ आणि रताळी तीनच गोष्टींचा वापर केला जातो. बनवूयात. तर अर्धी डेकोरेशन यांची थोडीफार तयार झालेली आहे, म्हणजे नाही झाली ऍक्च्युली, टेस्टिंग चालू आहे लाइटिंग्सची वगैरे वगैरे. सो अशा प्रकारची लाईट्स लावलेली आहे आणि अशी आम्ही टेस्ट करतोय. छान वाटतेय, मला तर खूप आवडतं. आणि माझं फेवरेट कलर आहे ऑफ व्हाईट कलर. सॉरी, हा. छान वाटतंय. हा, बोलायचं काही नाही आम्हाला, पण फ्रेम मध्ये नक्की यायचंय. तिला तर मी रताळी पहिले सोलून घेते, मग सोलून झाल्यानंतर त्याची शिरायची सुरुवात करूया आपण. थोडस तूप घेते मी, बाहेर जरा कलरला शिरा इज रेडी. सो हा असा झालेला आहे रताळीचा शिरा, सिंपल, सोबर आणि सात्विक. बघूयात बाकीच्यांना टेस्ट करून कसे वाटतंय, एकदा विचारूया. मयूर, एकदा टेस्ट कर ना. डेकोरेशन. मग माता उर्मिला म्हणाली, सर्व ब्राह्मण तर निघून गेले आहेत, फक्त एकच बसला आहे. तेव्हा माता जानकी म्हणाली, सावकाश.
असं वाटत आहे त्याला थोडी जास्त भूक लागली छान आहे. त्यामुळे ओहो. त्याला कधी शरीराला आणि इकडे मग हरतालिकाची कथा सुरू आहे टी आणि वरती. सर्वदासीने भोलेनाथाला आणि ऐकत कोणी नाहीये, सगळे भोलेनाथाने गुंतलेत कामामध्ये. पण मी ऐकणार आहे शिरा खाता खाता. आणि ते जेवतच राहिले. चला तर मग आता मी चालली चांदीच्या आता शिरा खायला. सर्व जेवण तर ऑलमोस्ट आमच्या सगळ्यांची मेहनत आली आहे आणि सगळे असे थकून बसले. पाहिलं, मयूने एकदम हात जोडले, कारण तो आजारी पडण्यात आहे आता. पडला नाही पाहिजे, बघूया. आणि डेकोरेशन बऱ्यापैकी छान झालेलं आहे, पण पूर्ण डेकोरेशन उद्याच बघायला मिळेल, जेव्हा गणपती पण प्रस्थापित केल्या जातील त्यानंतर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आम्ही गणपतीचं डेकोरेशन तयार करायला सुरुवात केली होती आणि सगळे आजारी असताना सुद्धा बरेच मेहनत करत होते. आता तो गणपतीचं डेकोरेशन आमचं कंप्लीट झालेलं आहे आणि आमचा गणपती असा दारात उभा आहे आणि घरात यायची वाट बघत आहे.